मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाचा घेतला आढावा। नाशिक धर्मांतर प्रकरणासह खरात आणि परतवाडा प्रकरणासंदर्भात फडणवीसांनी घेतली माहिती। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। भोंदू अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 5व्या गुन्ह्यात उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार। खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। 1 लाख अशोक खरात एकत्र आले तर एक अकबर तयार होईल। अभिनेते शरद पोंक्षेंचं विधान। हिंदुत्वाची वज्रमूठ काँग्रेसनं फोडून टाकल्याचाही घणाघात। परतवाडा प्रकरणी बावनकुळेंची अमरावतीतील पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक। लैंगिक शोषण प्रकरणातील एसआयटीच्या कारवाईचा घेतला आढावा। अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणी अयांच्या कबुलीत धक्कादायक खुलासा। ब्रेकअप नंतर प्लेबॉय बनत अनेक मुलींना जाळ्यात ओढल्याची अयांची कबुली। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट। संसद भवन परिसरातील पंतप्रधान कार्यालयात सुमारे 10 मिनिटे चर्चा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राज्यातील सर्वपक्षीय खासदारांसोबत भेट। संसद भवन परिसरात सुनेत्रा पवारांनी खासदारांसोबत साधला संवाद। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देणं ही विरोधकांची मोठी चूक। विरोधकांना आता याचे परिणाम भोगावे लागतील। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींचं विधान। सूत्रांची माहिती। विरोधकांच्या एकतेचा विजय झाला। सत्तेत राहण्यासाठी त्यांनी षड्यंत्र रचलं, तर जनतेचा भाजपवरचा विश्वास उडाला। प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल। नाशिकच्या कुटवळ नगर भागात ट्रकने अनेक वाहनांना उडवलं। दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक देत पादचाऱ्यांना उडवलं। अपघातात एक महिला जागीच ठार। पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाजवळ अपघात। उंचीचा अंदाज न आल्यानं अपघात। अपघातानंतर वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त। आता बातमी नाशिकमधनच आहे। नाशिकमधली निदा खान ही मुंब्र्यातल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होती असं कळतंय। निदा खान जिनं धर्मांतर आणि शोषण प्रकरणी आरोपी म्हणली जाते। टीसीएस धर्मांतर प्रकरणातली ही मोठी माहिती समोर येते। ती मुंब्र्यामध्ये एका खासगी क्लिनिकमध्ये उपचार घेत होती असं कळतंय। नेमके कोणत्या बाबतीत ती उपचार घेत होती हे अजून समोर आलेलं नाहीये। मात्र मुंब्र्यातल्या बॉलम्स क्लिनिक रुग्णालयामध्ये रुग्णालयामध्ये ती उपचार घेत होती असं कळतंय। कितीतरी वेळा ती इथं आली होती। आपण तिचं टीसीएस मध्ये आपण बघतो की तिनं धर्मांतर प्रकरणामध्ये तिचा सहभाग होता आणि 3-4 वेळा मुंब्र्यातल्या या हॉस्पिटलमध्ये ती उपचारासाठी आली होती। 13 एप्रिलला निदा खान डॉक्टरकडनं उपचारासाठी पत्र तिने लिहून घेतले होते। निदा खान माझ्याकडे उपचार घेतेय। निदा खान गरोदर आहे आणि तिला आरामाची गरज आहे। तिला एका आठवड्याची आराम करणं सक्त आहे। तिला अशक्तपणा आलाय, त्याच्यामुळे तिला आरामाची गरज आहे असं पत्र तिला डॉक्टरकडून लिहून घेतलं होतं। डॉक्टर शमायला आझमी असं डॉक्टरचं नाव आहे। मुंब्र्यातल्या व्हाय जंक्शन उड्डाणपुलाच्या खाली हे क्लिनिक आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली होती। निदा खान फरार आहे आणि एसआयटी कडनं तिचा शोध घेतला जातोय। निदा खान गरोदर आहे आणि त्याच्यामुळे मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून ती मुंब्र्यात वास्तव्याला होती असंही कळतंय। निदा खान हिनं मुंब्र्यामध्ये राहत होती आणि तिनं ज्या डॉक्टर ट्रीटमेंट घेतली होती त्या डॉक्टर शमायला आझमी आपल्यासोबत है। शमायला जी, निदा खान ये पेशेंट आपके पास आई थी, कब आई थी, क्या ट्रीटमेंट हुआ था? जैसे कि मैंने बता चुका है, वो मेरे पास लास्ट वीक में आई थी सैटरडे को। फर्स्ट विजिट थी वो उसकी। प्रेगनेंसी पॉजिटिव है घर का, उसने टेस्ट मुझे दिखाया और फिर मैंने नॉर्मल प्रेगनेंसी का ट्रीटमेंट दिया। फिर सेकेंड टाइम वो मेरे पास मंडे को आई थी, जो कि 13 अप्रैल। और गिडीनेस, चक्कर, थकावट, ट्रैवलिंग में दिक्कत हो रही है, सब बताया उसने मुझे।
जिस तरह से उन्होंने आपसे लेटर लिया था, क्या उन्होंने बोला था कि उनको क्या तकलीफ हो रही है और क्या लेटर आपने लिखा था, डेट क्या थी? मैंने 13 अप्रैल को लेटर दिया है। उन्होंने मुझे कहा कि उनको बहुत ट्रैवलिंग में दिक्कत हो रही है और पेट में दर्द है, थकावट है, चक्कर वगैरह आ रहा है, तो उनको थोड़ा रेस्ट चाहिए। आपकी कुछ बात हुई थी, वो कहाँ पे काम करती है, लेटर लिया नहीं, था ऐसा आपसे, कुछ तो डिटेल कुछ पूछा? कुछ डिटेल हम लोग नहीं पूछते हैं, कहाँ रहते हैं, उनका फ़ोन नंबर, बस यही इतना ही डिटेल लेते हैं हम लोग। बाकी पर्सनल डिटेल्स बाकी कुछ नहीं लेते। पता चल रहा है कि जो लेटर आपसे लिया हुआ था वो एंटिसिपेटरी बेल के लिए या फिर पुलिस को स्टेटमेंट देने के लिए, राहत मिलने के लिए उन्होंने लेटर लिया था। आपके लेटर का इस तरह इस्तेमाल किया जाएगा लगा था? बिल्कुल आइडिया नहीं था मुझे ऐसा कुछ। कैसे, अगर होता आइडिया तो मैं क्यों देती। तो कंसल्टेशन आपके पास किया था उन्होंने, आपके पास कौन लेके आया था उनको, या फिर कैसे यहाँ तक आई थी? फर्स्ट विजिट में उनके हस्बैंड के साथ आई थी वो। सेकेंड विजिट जो मंडे को हुई वो अकेले थी। अभी ये सब होने के बाद लगभग जो लास्ट जो लेटर आपने दिया है उसके पहले ये सब जो मामला सामने आया था, उनकी फ़ोटो वहाँ पे फ्लैश हुई थी, टीवी पे सब फोटो फ्लैश हुई थी। जिस पेशेंट को हमने ट्रीट किया है वो आज इस तरह उनका मामला सामने आया है। आपने टीवी पे देखा तभी क्या लगा? टीवी पे देख के मैंने पहचाना नहीं वो पेशेंट को, क्योंकि मेरे पास बहुत सारे पेशेंट आते हैं, हर किसी का चेहरा ध्यान में नहीं रहता है, तो मुझे ध्यान में नहीं आया था कि वही मेरी पेशेंट है जो कि टीवी पे दिख रही है। ऐसा कुछ तो नाही समजा था मला। तर या होत्या शमाल आझमी आणि निदा खान ही इथं 3 ते 4 वेळा आली होती आणि तिनं 13 एप्रिलला एक पत्र घेतलं होतं. त्या पत्रामध्ये डॉक्टरांनी तिला असं म्हटलं की अशक्त आहे आणि तिला सक्त आरामाची गरज आहे, ती गरोदर आहे आणि तिला ट्रीटमेंटची गरज आहे. माझ्या अंडर तिची ट्रीटमेंट सुरू आहे, त्यामुळे हे पत्र मी देते. आता ते पत्र तिने कंपनीकरता घेतलं होतं का पोलिसांना द्यायला घेतलं होतं का कोर्टामध्ये तिनं ते पत्र सादर केलेलं आहे अटकपूर्व जामिनाकरता, त्याच्यावरून खुलासा होणं गरजेचं आहे. अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, मुंब्रा. आता अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यामध्ये अटक झाली असं कळत आहे. अशोक खरात बाबतची अपडेट आपण पाहू शकतोय. अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यात अटक झाली आहे. न्यायालयीन कोठडीत सध्या तो आहे आणि त्यानंतर त्याची चौकशी सुद्धा होणार आहे. खरातला चौथ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी आहे, त्याच्यावर एकूण 12 गुन्हे आहेत, तेव्हा पुढच्या गुन्ह्यामध्ये त्याची पुन्हा चौकशी होणार आहे कळत आहे. 5व्या गुन्ह्यात उद्या पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर सुद्धा केलं जाईल, तेव्हा या सगळ्याची तपासणी होईल. अशोक खरातला VC द्वारे हजर केलं जाणार आहे. खरातला 5व्या गुन्ह्यात उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल अशी सध्या माहिती आपल्या हातात आली आहे. आरोपी अशोक खरात जो आहे त्याला आज माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला जी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला 30 तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि आता जो त्याचा 5वा गुन्हा आहे 79/2026 याच्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला पोलीस कोठडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात. सदरचा गुन्हा हा पण महिला अत्याचाराचा आणि अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे उद्या त्याला कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल. खरात भोवतीच्या नाड्या आता आवडल्या जात आहेत, कारण भोंदू खरातच्या कार्यालयावर आता ईडीनं छापा टाकलाय. खरातच्या कार्यालयामध्ये ईडीचं पथक पोहोचलं आणि ईडीनं छापा टाकलेला आहे. पुढची तपासणी सुरू झालेली आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये मोठी कारवाई झाली आहे. ओकस प्रॉपर्टी नावाचं इथं कार्यालयाचं होतं अशोक खरातचं आणि त्या कार्यालयावर त्याची जी बेनामी प्रॉपर्टी होती, कागदपत्र होती, ती सगळी जप्त केली आहेत अशी माहिती सध्या मिळते. हवाला, मनी लॉन्ड्रिंग, ट्रेलचे धागेदोरे आता सापडलेले आहेत आणि शेल कंपन्यांमधनं पैसा फिरवल्याचं नेटवर्क सुद्धा खरात बाबतीत आता उघड झाल्याचं कळत आहे. तर या ईडी चौकशीमध्ये आता भोंदू खरातच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. ईडीच्या हाती मोठं घबाड लागलेलं आहे. आपण पाहतोय भोंदूच्या दोऱ्या आता अधिकच आवळत चाललेल्या आहेत. ईडीनं चौकशी केली आणि त्यात अधिक माहिती समोर आली, त्याच्यावर अजून गुन्हे दाखल होतील की काय असं कळतंय, कारण ईडीच्या हाती आता मोठं घबाड लागलंय. ईडीच्या हाती अनेक पुरावे सापडलेत. खरात संबंधित अनेक अधिकारी आता रडारवर आहेत आणि डिजिटल आणि आर्थिक सामग्रीचं विश्लेषण सध्या सुरू आहे. नाशिक, मुंबई, पुणे, शिर्डीमध्ये 13 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आणि शोध मोहीम सुद्धा राबवल्याचं पाहायला मिळत आहे.
खरं तर खरातच्या अटकेला जवळपास 1 महिना आता पूर्ण होत आलेला आहे. त्याबद्दलची अजून माहिती आपल्या समोर येते. खरातला अटक झाली आणि त्यानंतर जवळपास महिना आता उलटून गेला. अनेक पुरावे येत आहेत, नवीन गुन्हे दाखल होत आहेत. मात्र भोंदू खरातच्या आता गुन्ह्यांच्या आकड्यामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. त्याच्यावर सध्या पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुरू आहे. गुन्ह्यांचा आकडा सातत्यानं वाढतोय. आतापर्यंत तब्बल 16 गुन्ह्यांची नोंद या खरातवर झाली आहे आणि अहिल्यानगरपर्यंत तब्बल 16 गुन्हे त्यांच्यावर नोंद झालेत. आता SIT कडनं त्याचा तपास सुरू आहे. SITनं शोध मोहीम सुरू केली आहे, पथक पाठवलं गेलंय आणि 17 मार्च रोजी अटक झाली. त्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवलाय आणि आतापर्यंत 9 गुन्ह्यांसह 58 क्लिप्स आणि 130 खात्यांचा तपास सुरू केलाय. महिलांचं शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे असे आरोप समोर आलेत. ED आणि SIT कडनं मालमत्तेचा शोध सुरू आहे आणि मोठ्या आर्थिक साम्राज्याचा पर्दाफाश व्हायचीही शक्यता आहे.